कराड तालुक्यातील चरेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चरेगावमधील श्रीराम मंदिरातील देवांच्या मूर्तीची अज्ञात व्यक्तीकडून मोडतोड करण्यात आल्याचे गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले आहे। राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे। हनुमान जयंती दिवशीच घडलेल्या या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। घटनेची माहिती मिळताच उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी मंदिर परिसर ताब्यात घेत दरवाजा बंद करून तपासाची प्रक्रिया सुरू केली। यावेळी ठसे तज्ञ, श्वान पथक तसेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले। पंचनामा करून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तुटलेल्या मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतल्या। दरम्यान पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकानेही तपास सुरू केला आहे। बाबासो शंकर चौगले यांनी स्वतःच्या खर्चाने बांधलेले राम मंदिर आणि त्याच्या मूर्ती अतिशय चांगल्या अशा मूर्ती त्याचे नासधूस केली आणि त्या अशा ह्या विध्वंसक प्रवृत्तीचा मी माझ्या गावातर्फे निषेध करतो। साधारण किती वाजता कळले? हे 11 साडे11ला कळलं की हे असं प्रकार झालेला आहे। अतिशय निंदनीय असा हा प्रकार आहे। काय त्यातनं जातीय तेढ निर्माण करावी म्हणून असा बाहेरच्या लोकांनी केला आहे का, काय केला आहे? कारण आमच्या गावात तरी असा जातीय तेढ कधीच नव्हती, नाही आणि नव्हती। हा प्रकार बाहेरच्याच लोकांनी येऊन केला जर जातीय तेढ निर्माण व्हावं, पण असे प्रकार होणे अतिशय दुर्दैवी आहे। त्याचा मी तीव्र निषेध करतो।